हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज इथे एक छान आपण अशी पिकॉकची नथ केलेली आहे. तर आपण आज बघणार आहोत ही नथ कशी करायची आहे. तर आपण इथे आत्ता घेणार आहोत आपलं पिकॉकचं कुंदन घेणार आहोत. त्यानंतर हे आपण मणी घेणार आहोत आणि दोन आपण रेड आणि ग्रीन क्रिस्टल असे घेतलेले आहेत छोटे छोटे. त्यानंतर आपण इथे 0.3 mm तार, गोल्डन बीड्स आणि आपली 18 Kची तार घेणार आहोत. ही तार मी आधी अंदाजे टर्न करून घेणार आहे. आपण अंदाजाने ही करायची आहे. त्यानंतर आपण आपले जे पक्कड आहे त्यांनी इथे कट करायचे आहे, कारण आपण ही पक्कड कट करण्यासाठी हे यूज करतो आणि आपले जे तारेचं जे आपण हुक तयार करतो स्टार्टिंगचं, त्यासाठी देखील हीच पक्कड आपण यूज करतो. तर ते आपण इथे हुक तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे आपली 0.3 mmची जी तार आहे ती इथे कट करून घेणार आहोत आणि आपल्या ह्या बेस तारेवरती ती अटॅच करून घेणार आहोत, ही वाली तार. आपण आधीही पिकॉक रिलेटेड व्हिडिओ टाकले होते, तर तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघा. पिकॉक नथ आपली, त्यानंतर आपण सेकंड अपलोड करत आहोत. आपण लवकरच तुरावाली पिकॉकची नथ देखील अपलोड करणार आहोत, जी की एक इझी पद्धतीची नथ असेल, जी की आपण आपल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. अशी नथ लवकरच अपलोड होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच राहा. तर इथे तार मी टर्न करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट पिकॉकचं कुंदन आहे ते आपल्या तारेमध्ये डायरेक्ट पास करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि ते बरोबर स्टार्टिंगला पॉईंट आणून त्याच्यामध्ये आपण ही तार घालणार आहोत आणि खाली कुंदनच्या खालून ती तार काढणार आहोत, जेणे की आपलं कुंदन एकदा लॉक होईल. त्यानंतर ही प्रोसेस आपल्याला 3 वेळा तरी करायची आहे. त्यामुळे पुन्हा आपण तार पास करणार आहोत वरती आणि परत खाली, किंवा असं आपण एक करून 2-3 वेळा कुंदन हे बेस तारेवरती लॉक करून घेणार आहोत. कारण कुंदन हे खूप जाड असतं आणि ते आपल्या बेस तारेवरती परफेक्टली लॉक होण्यासाठी आपल्याला 2-3 वेळा तरी ॲटलिस्ट ते लॉक करावं लागणार आहे. तर आत्ता ती प्रोसेस आपण इथे करत आहोत. तर इथे आपण कुंदन लॉक करत आहोत. त्यानंतर तार घातल्यानंतर आपण इथे टर्न केलेले आहे आणि पुन्हा तार आपण ती वरती घेणार आहोत. सेम बॅक साईडनेच आपल्याला ही तार घालायची आहे आणि बॅक साईडनेच वरती घ्यायची आहे. त्यानंतर आपण आपल्या डायरेक्ट डिझाईनला सुरुवात करणार आहोत. आपण आपले मोती आणि गोल्डन बीड्स घेणार आहोत. तर इथे गोल्डन बीड्स मी 3 mmचे यूज केलेले आहेत. तर आपण इथे आता गोल्डन बीड्स खोलून घेणार आहोत. 1 mmचे आणि 3 mmचे असे आपण कोणतेही यूज करू शकतो आपल्या नथच्या डिझाईननुसार. जर आपल्याला स्मॉल नथ हवी असेल तर आपण 1 mmचे यूज करावे आणि थोडीशी ब्रॉड अशी नथ दिसावी पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही 3 mmचे देखील गोल्डन बीड्स इथे यूज करू शकता. खूप छान अशी डिझाईन आहे. आपण कुंदन बेस रिलेटेड डिझाईन केलेली आहे. जशी तर आपण कुंदन म्हणून पिकॉकचा यूज केला आहे, त्याच्यामुळे ही पिकॉक नथ झालेली आहे. तर इथे आपण आता कुंदनमध्ये डायरेक्ट आपली डिझाईन लॉक करत आहोत. तर डिझाईन लॉक कशी करायची आहे हे तुम्हाला आता मी सांगते इथे. तर पुन्हा एकदा दाखवते मी. इथे आपण आपला मोती घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपला गोल्डन बीड्स घेणार आहोत. तर गोल्डन बीड्स साईडला करून आपल्याला ही तार आपल्या मोतीमध्ये टाकायची आहे, जेणेकरून गोल्डन बीड्स आहे तो आपल्या मणीवरती व्यवस्थित पद्धतीने लॉक होऊन जाईल. तर मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवते आत्ता आपण जस्ट हा पहिला डिझाईनचा जो आहे कुंदनमध्ये आपण लॉक करत आहोत. तर हे बघा, इथे बॅक साईडने तार व्यवस्थित मी असे कुंदनमध्ये घालत आहे आणि तार इथे खेचून घेतलेली आहे. तर आपला पहिला जो मोती आहे तो आपल्या कुंदनमध्ये लॉक झालेला आहे. त्यानंतर आपण इथे कुंदनमध्ये आपण इथे सेकंड मोती घेणार आहोत. तर मोती आणि गोल्डन बीड्स असं दोन घेणार आहोत आपण इथे एकत्रित. तर जेव्हा आपण ही डिझाईन करू, प्रत्येक वेळेस मोतीची जी तार आहे ती आपण कुंदनमध्ये देखील पास करून घ्यायची आहे, जेणेकरून कुंदन आणि मोती एकदाच आपले एकमेकांना अटॅच होऊन जातील. जर आपण ही प्रोसेस सलग केली नंतर जर अटॅच करायचं म्हटलं तर ते खूप लॉंग प्रोसेस होते आणि आपल्या तारा देखील बाहेर जास्त दिसू शकतात. तर नेहमी डिझाईनमध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्या डिझाईनच्या वरती जास्त तारा दिसत्या कामा नये. पूर्ण तारा ह्या लॉकच झालेल्या हव्यात. यासाठी ही प्रोसेस आहे की आपण जेव्हा आपला मोती टाकू तेव्हा ती तार कुंदनमधून देखील पास व्हायला हवी. तर इथे हा सेकंड मोती लॉक झालेला आहे. आपण आता डायरेक्ट थर्ड इथे घेणार आहोत. ही सेम प्रोसेस आहे. जेव्हा आपण क्रिस्टल टाकतो तर क्रिस्टलच्या वेळेस आपण आधी सर्कल करून घेतो आणि नंतर क्रिस्टल आपण टाकून तो अटॅच करतो. बट जेव्हा कुंदन आपण यूज करतो तेव्हा कुंदन आणि मोती डिझाईन सगळं एकसाथच ही प्रोसेस व्हायला हवी, जेणेकरून दोन्ही डिझाईन्स एकमेकांना व्यवस्थित अटॅच होतील आणि बिलकुल मणी आपले हलणार नाहीत. तर हे बघा, तार मी कुंदनमध्ये पास करत आहे, कुंदनमध्ये तार टाकून घेत आहे आणि ती तार मी बाहेरून इथे खेचली आहे. सो ही डिझाईन इथे कम्प्लिटली झाली आहे. कुंदनच्या एक साईडची आपली डिझाईन इथे कंप्लीट होईलच. आता आपण एक साईड करून घेणार आहोत आणि मग सेकंड साईड करणार आहोत. मध्ये जे बेस तार आहे तिथे आपण मोती लावला तरी चालेल किंवा नाही लावला तरी चालतो. तिथून आपण डायरेक्ट सेकंडरी डिझाईन चालू करू शकतो. बट आपण मोती लावायचा नाही आहे, कारण की तिथून तो वरती दिसतो यासाठी.
सो आपण इथे एक साईडला 4 झाले आहेत मणी आपले. डायरेक्ट आपण सेकंड साईडनी कुंदन स्टार्ट करणार आहोत थोड्या वेळातच. तर इथे बघा कुंदनमध्ये लॉक झाली आहे तार आपली. देन आपण तिथे सर्कल करून डायरेक्ट आपण आपल्या नेक्स्ट साईडच्या इथे येणार आहोत आणि तिथे आपण मोती टाकून आपली डिझाईन कम्प्लिटली करणार आहोत. सेम डिझाईन असणार आहे, जी ह्या साईडला झाली आहे तीच ह्या साईडला देखील असणार आहे. तर तार मी टर्न केली आहे आणि आपल्या सेकंड डिझाईनला सुरुवात करत आहे. सेकंड साईडच्या डिझाईनला आपला मणी घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती गोल्डन बीड्स घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांना लॉक करत राहायचं आहे. ही प्रोसेस पूर्ण कुंदनच्या साईडने होणार आहे. तर इथे कुंदनच्या साईडने सगळी प्रोसेस झाली आहे. त्यानंतर मी डायरेक्टली इथे आपले गोल्डन बीड्सचं जे मध्ये आपण एक छान अशी डिझाईन करणार आहोत कुंदनच्या वरती, तर ती इथे डायरेक्ट मी घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी तारामध्ये आपले गोल्डन बीड्स घेतले आहेत 1 mm ते आधी मी टाकून घेणार आहेत आणि जे पिकॉकचं कुंदन आहे त्याच्या साईडने आपण ही डिझाईन इथे करणार आहोत. तर आधी आपण ह्या गोल्डन बीड्सचं माप घ्यायचं आहे की कुंदनच्या साईडने ते किती हवं आपल्याला, त्यानुसार आपण इथे माप घेणार आहोत. तर आत्ता मी ते इथे घेतले आहे. तर हे बघा, हे व्यवस्थित असं एवढी डिझाईन झाली आहे आपली. त्यानंतर डायरेक्टली तार आपण ही ट्विस्ट करून आपण लॉक करायची आहे ही, आणि आपण पुन्हा ते कसं लॉक करायचं ते तिथे बघणार आहोत. जस्ट आपण ही तार घालणार आहोत आणि कुंदन आणि हे मणी त्यांच्या मधोमध ही तार बाहेर यायला हवी आहे. त्यामुळेच आपली ही डिझाईन परफेक्टली सगळीकडनं बसू शकते व्यवस्थित. म्हणजे गोल्डन बीड्सची डिझाईन ही खाली पिकॉकसोबत अटॅच होईल. आपण जर तार वरच्यावर घातली तर ते जी गोल्डन बीड्सची जी आपल्याला सर्कल आहे ते डायरेक्टली वरती दिसेल, ड्रॉप शेप सर्कल. तर ते आपल्याला पूर्ण कुंदनच्या साईडने व्यवस्थित मधून घालायचं आहे, जेणेकरून ही डिझाईन एकमेकांना अटॅच होऊन जाईल आणि आपली डिझाईन देखील परफेक्टली छान दिसेल. तर इथे ही डिझाईन झाली आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट सेकंड पार्ट करत आहोत आपल्या नथमध्ये. तर इथे मी 4 मणी घेणार आहे आणि ते सर्कल करून जस्ट इथे तारेला सर्कल करून लॉक करून घेणार आहे अशा पद्धतीने. सो हे बघा, इथे असं सर्कल केलं आहे आणि मध्ये एक छान डिझाईन झाली आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक छान आपला मणी लावणार आहोत, क्रिस्टल लावणार आहोत. तर क्रिस्टल मी इथे ग्रीन कलरचा घेणार आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा इथे क्रिस्टल घेऊ शकता, बट मी ग्रीन घेणार आहे. खूप छान असा क्रिस्टल आहे हा. मी तार जस्ट वर घेत आहे, खालून आपलं सर्कल जे आपण केलं त्याच्यामधून तारवरती घेत आहे आणि मी आपला ग्रीन मणी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि तो आपल्या डिझाईनवरती व्यवस्थित हा लॉक होऊन जाणार आहे. तर इथे मी माप घेतलं आहे जस्ट, आणि त्यानंतर मी इथं ग्रीन मणी टाकला आहे, आपला ग्रीन क्रिस्टल टाकला आहे आणि तो इथे लॉक करून घेणार आहे आपल्या ह्या डिझाईनवरती. सो इथे व्यवस्थित असं लावून घेतलं आहे. त्यानंतर मी इथं सर्कल करणार आहे आणि तार टाकून इथे लॉक करणार आहे ही डिझाईन. तर इथं आपलं ग्रीन खूप छान दिसत आहे आपल्या डिझाईनच्या वरती. तुम्ही इथं मरून रेड कोणताही कलर इथे घेऊ शकता पिकॉकमध्ये, पिकॉक नथ डिझाईनमध्ये. तर इथे हे असं दिसत आहे. त्यानंतर आपण इथे एक छान 3 शेपमध्ये आपण डिझाईन करत आहोत आपल्या नथीची. तर आपण इथे त्यानंतर एक छान असा आपला मणी घेणार आहोत, पुन्हा एकदा मोती मणी, आणि त्याच्यानंतर आपण एक छान रेड असा क्रिस्टल घेणार आहोत. ह्या सगळ्या स्मॉल साईज आहेत क्रिस्टलच्या, 3 mm 4 mm असे क्रिस्टल्स आहेत हे. आपण मोठ्या नथींच्या वेळेस 6 mm 8 mm यूज करतो, बट इथे आपण ऑलरेडी कुंदनला आपण इथे हायलाईट करणार आहोत, त्यामुळे बाकीची डिझाईन ही आपली स्मॉलच असणार आहे. तर नेहमी आपण जी डिझाईन हायलाईट करत आहोत त्याची साईज ही जास्त घ्यावी आणि बाकीची डिझाईनची साईज ही नेहमी कमी घ्यावी. तर इथे आपण एक व्हाईट मणी, आपला मोती मणी टाकलेला आहे, तर तो देखील इथे जस्ट सर्कल करून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर आपलं रेड क्रिस्टल मी इथे घेतलेला आहे, घेणार आहे मी आत्ता तारेमध्ये ओवून. तर हा रेड आहे, रेड मरून असा आहे हा कलर. तर इथे मी सर्कल केला आहे. त्यानंतर आपण खाली डायरेक्ट एक छान असं एक घोस तयार करणार आहोत. तिथे तुम्ही लॉरेल्स यूज करू शकता किंवा आपले जे मोतीमणी आणि गोल्डन बीड्सची डिझाईन आहे जी की वरती आपण लावली आहे ती देखील तुम्ही इथे यूज करू शकता. तर मी इथे मोतीमणी आणि गोल्डन बीड्सची डिझाईन घेतलेली आहे, कारण मी लॉरेल्सची डिझाईन यूज नाही केली. त्याचा कलर वेगळा होता, जरासा क्रीम कलर होता आणि आपला मोतीचा कलर हा व्हाईट मोती कलरमध्ये जातो. तर दोन्ही कलर मॅच नसते झाले, यासाठी मी इथे आपले जे की मनी आणि गोल्डन बीड्स असं हे कॉम्बिनेशन इथे घेतलेलं आहे. त्यानंतर तार बघा इथे जास्त झाली आहे, तर मी ती तार कट करून घेणार आहे आणि आपल्या पकडणीच ही तार मी फिरून घेतलेली आहे आणि आपली डिझाईन ही लॉक केली आहे. तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लुक. ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.